गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू अवर स्कॉलरशिप चॅनल. तर बघा, आपल्याकडे 10वीची बॅच अवेलेबल आहे 2024 आणि 25 या सालासाठी. यामध्ये लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत, जे तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता तुमच्या सोयीनुसार. तर जे कोणी 10वी मध्ये प्रवेश घेतला आहे 2024 आणि 2025 या सालासाठी, त्यांनी आपली बॅच घ्यायची आहे. याचे फीचर्स बघा काय आहेत. तुमचा अपेक्षित प्रश्नसंच सोडून घेतला जाणार आहे, म्हणजे जे पण पॉसिबल क्वेश्चन्स असतील ते काय करून घेतले जाणार, तर तुमचे प्रॅक्टिस करून घेतले जाणार आहे. ठीक आहे. तर तुमची बेसिक म्हणजे तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला काही समजत नसेल, तुम्ही लाईव्ह लेक्चर मध्ये इंटरॅक्ट करू शकता टीचर सोबत आणि डाऊट तुमचे सॉल्व्ह करू शकता. लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता आपलं रेकॉर्ड करून. ठीक आहे. तर असे सगळे फीचर्स आहेत. आपली बॅच नक्की घ्यायची आहे. तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि बॅच साठी ऍडमिशन घ्या. ऍडमिशन खूप लिमिटेड आहे, तर लवकर ऍडमिशन करायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहे लेट्स मार्च. हे एक मोटिवेशनल स्पीच आहे जी कैलास सत्यार्थी यांनी दिलेली आहे जेव्हा त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. तर बघूया काय या स्पीच मध्ये. पहिला आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया कैलास सत्यार्थी यांचा आणि नंतर सुरू करूया काय सांगितले त्यांनी या स्पीच मध्ये, काय त्यांचा उद्देश होता, त्यांचा मोटिव्ह काय होता, त्यांचे विचार काय होते ते आपल्याला समजून येतील. ठीक आहे. तर बघा, पहिलं त्यांचं थोडंसं इंट्रोडक्शन. हे त्यांची इमेज आहे. कैलास सत्यार्थी यांचा जन्म 1954 या साली झाला आहे. इट इज इंडियन चिल्ड्रन्स राईट अँड एज्युकेशन ॲडव्होकेट अँड ऍक्टिव्हिस्ट अगेन्स्ट चाइल्ड लेबर. ठीक आहे. म्हणजे लहान मुलांच्या एज्युकेशनसाठी, त्यांच्या अधिकारांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. ते ॲडव्होकेट सुद्धा आहे. ठीक आहे. चाइल्ड लेबर म्हणजे लहान मुलांना जे काम करावं लागतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे लहान मुलांकडून काम करून घेणं कसं आहे, गैर आहे. ठीक आहे. तर यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत की हे कमी व्हावं किंवा बंद व्हावं, चाइल्ड लेबर असू नये. ठीक आहे. ही फाउंडेड द बचपन बचाव आंदोलन इन 1980. 1980 मध्ये त्यांनी काय केलं होतं, बचपन बचाव आंदोलन केलं होतं. हॅज ऍक्टेड टू प्रोटेस्ट द राईट्स ऑफ मोर दॅन 83,000 चिल्ड्रन्स अक्रॉस 144 कंट्रीज. ठीक आहे. 144 देशांमधील 83,000 चिल्ड्रन यांनी काय केले होते, त्यांच्या राईटसाठी, त्यांच्या अधिकारासाठी त्यांनी काय केलं होतं, लढा दिला होता. ठीक आहे. ही हॅज बीन ऑनर्ड विथ मेनी अवॉर्ड्स इन्क्लुडिंग नोबेल पीस प्राइज. ठीक आहे. त्यांना खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्या अवॉर्ड पैकी एक सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे नोबेल प्राइज. आपल्याला माहिती आहे नोबेल प्राइज हे खूप मोठं अवॉर्ड आहे, तर ते त्यांना मिळालं होतं. He had addressed this speech on the eve of Nobel Prize distribution ceremony. जेव्हा त्यांना नोबेल प्राइज मिळत होतं तेव्हा जी स्पीच त्यांनी डिलिव्हर केली होती, तीच स्पीच ही या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, लेट्स मार्च म्हणून. लेट्स मार्च म्हणजे काय, चला तरक्की करूया. हे एक आंदोलन होतं जे लहान मुलांच्या राईटसाठी म्हणजे त्यांच्या अधिकारासाठी यांनी केलं होतं. ठीक आहे. आता बघूया स्पीच कडे काय याच्यामध्ये बघूया. बघा, My dear children of the world, your majesties, your royal highness, excellencies, distinguished members of Norwegian Nobel Committee, dear brother and Tom Harkin brothers and sisters, and my dear daughter Malala. ठीक आहे. बघा, स्पीच देताना आपण सगळ्यांनी कधी ना कधी स्पीच दिलेल्या, स्पीच देताना आपण काय करतो, पहिला आभार व्यक्त करतो. जे लोक तिथे प्रेझेंट असतील, जे लोक मोठे लोक तिथे प्रेझेंट असतील, त्यांना सुद्धा आपण आपल्या स्पीच मध्ये आभार मानतो. तेच आहे माय डिअर चिल्ड्रन्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे सगळ्या चिल्ड्रन बद्दल बोलतात. युअर मजेस्टी म्हणजे व्यासपीठावर जे लोक उपस्थित आहेत ते सगळ्या लोकांचं त्यांनी अभिवादन केलेलं आहे स्पीच देण्या अगोदर. ठीक आहे. टॉम हार्किन असेल, ब्रदर्स अँड सिस्टर, आपण म्हणतो ना बंधू भगिनीनो. ठीक आहे. तसंच अँड माय डिअर डॉटर मलाला. ठीक आहे. मलाली एक मुलगी आहे जिला त्यांनी वाचवलं होतं. ठीक आहे. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी. पोडियम म्हणजे काय, व्यासपीठ. पोडियम म्हणजे काय, व्यासपीठ. कुठलं, पीस आणि ह्युमॅनिटी, मानवतेचं आणि शांततेचं व्यासपीठ. आय एम डीपली ऑनर टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम. ठीक आहे. रिसाइट म्हणजे काय, सांगणे, कथन करणे. त्यांनी एक मंत्र सांगितला होता, कुठला, जो खूप जुन्या पुराण्या काळामधून त्यांनी घेतला होता, त्यांनी टेक्स्ट केला होता. ठीक आहे. एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम, जो जुन्या काळातील एक विचार त्यांनी, त्यालाच मंत्र इथं म्हणलेला आहे. ठीक आहे. तो सांगितला आहे. दिस मंत्र कॅरीज अ प्रेयर अँड ऍस्पिरेशन अँड रिझॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅनकाइंड क्रायसिस. ठीक आहे.
या मंत्रामध्ये काय आहे? प्रेयर आहे म्हणजे प्रार्थना आहे, अजून ऍस्पिरेशन आहे, ऍस्पिरेशनचा अर्थ इथे आहे बघा, अँड आर्डरंट विश और डिझायर म्हणजेच काय? इच्छा. अँड रिझॉल्व हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी. लिबरेट म्हणजे काय? मुक्त करणे, म्हणजेच काय? सगळ्या संकटातून मुक्त करणे. ठीक आहे, सगळ्या संकटातून मुक्त करावं हेच मंत्र त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, सगळ्या संकटातून मुक्त व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि काय होती? प्रार्थना सुद्धा होती. तोच मंत्र त्यांनी सांगितलेला आहे. पुढे बघा, लेट्स वॉक टुगेदर, सगळ्यांनी सोबत चालूया. इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट और लेफ्ट बिहाइंड इन कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, त्यांना याच्यातून सांगायचं आहे पर्स्यूट म्हणजे काय? पाठलाग करणे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामधील माणूस मागे राहू नये असं त्यांना वाटत होतं. नॉट अ सिंगल पर्सन बिहाइंड इन एनी कॉर्नर, जगाच्या कुठल्याच कोपऱ्यामध्ये माणूस मागे राहू नये. फ्रॉम द ईस्ट टू वेस्ट और फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. ठीक आहे, जगाचा कुठलाही कोपरा म्हणजेच त्यांनी सांगितलं ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तेच आहे. ठीक आहे, प्रत्येक जगाचा कोपरा. लेट्स स्पीक टुगेदर, लेट्स अवर माइंड्स कम टुगेदर. ठीक आहे, सगळ्यांनी सोबत बोलूया, सगळ्यांचं मत सेम असलं पाहिजे. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ अवर अँसेस्टर्स. ठीक आहे, आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांच्या एक्सपिरियन्स वरून ठीक आहे आपण शिकायचं आहे. त्यांनी जे एक्सपिरियन्स घेतले होते, त्यांना जे अनुभव आले होते त्यांच्यावरून आपण शिकायचं आहे. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. सगळ्यांना फायदा व्हावा असं नॉलेज आपण क्रिएट करूया. ठीक आहे, हाच त्यांनी काय दिला होता? आपल्याला संदेश त्यांच्या स्पीच मधून दिला होता. आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. इथं ऍक्च्युली ब्रदरहुड आहे. ठीक आहे, ब्रदरहुड आहे म्हणजे जे त्यांचे आई वडील या जगामध्ये नाहीयेत त्यांना वंदन करून, पृथ्वी मातेला म्हणजेच आपल्या अर्थला वंदन करून आणि आपल्या अँसेस्टरला वंदन करून त्यांनी काय केलं? म्हणजे वंदन करता येते. ठीक आहे, आय बो माय लेट पॅरेंट्स अँड ब्रदरहुड ऑफ इंडिया अँड मदर अर्थ. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मातृभूमीला वंदन करत आहेत, त्यांचे जे पॅरेंट्स नाही आहेत त्या जगात त्यांना वंदन करत आहेत. आपण बघा कुठलं शुभ काम करताना काय करतो? आपल्या पूर्वजांसमोर वंदन करतो आणि कामाला सुरुवात करतो, तशाच पैकी. ठीक आहे, पुढे बघा, विथ अ वर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड कॅच टाइम आय हॅव फ्रीड टू चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. ठीक आहे, स्लेवरी म्हणजे काय? गुलामगिरी. स्लेवरी म्हणजे काय? गुलामगिरी. वर्म हार्ट म्हणजे सिंपॅथी दाखवते करते. ठीक आहे, त्यांना वाईट वाटते, सिंपॅथी वाटते. त्यांना आठवते की त्यांनी कसं 1000 लोकांना वाचवलं आहे. थाउजंड मुलांना, लहान मुलांना गुलामगिरीमधून त्यांनी वाचवलं आहे. सांगताना त्यांचं काय? आत्मा म्हणजे त्यांचं अंतःकरण भरून आलेलं आहे. त्यांना वाईट सुद्धा वाटते, सिंपॅथी वाटते. ठीक आहे, इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑफ देअर ब्युटिफुल फेसेस अँड आय सी द गॉड स्माइलिंग. ठीक आहे, जेव्हा त्यांनी हजारो मुलांना वाचवलं गुलामगिरीतून तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माइल होती, कसली स्माइल होती? फ्रीडमची, मुक्त झाल्याची. आता तुम्ही मुक्त आहात, तुम्ही मनाला वाटेल ते करू शकता, स्वतःला जे पाहिजे ते करू शकता. ही मुक्ततेची फिलिंग जेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरती दिसत होती तेव्हा त्यांना असं वाटत होतं की गॉड स्माइलिंग, म्हणजे देवच स्माइल करत आहे असं त्यांना भासत होतं. ठीक आहे, आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुवमेंट ऑफ कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इक्बाल मसीह फ्रॉम पाकिस्तान हु मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस. ठीक आहे, आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट म्हणजे त्यांचं जे क्रेडिट आहे ते कोणाला देत आहेत? त्यांच्या सोबत ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना. ठीक आहे, त्यांच्यासोबत ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांना ते काय सांगतात? त्यांच्या सक्सेसमध्ये, त्यांच्या कामामध्ये सहभागी आहेत, सहभागी करून घेतात. कोण आहे? कालू कुमार, धूमदास, आदर्श कुमार फ्रॉम इंडिया आणि इक्बाल मसीह फ्रॉम पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तान मधील लोकांनी सुद्धा, जे थोडेफार लोक आहेत त्यांनी सुद्धा यांना काय केलेलं आहे? याच्या कामामध्ये सहभाग घेतलेला आहे. हु मेड सुप्रीम सॅक्रिफाईस, ज्यांनी खूप सॅक्रिफाईस केलेला आहे फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. डिग्निटी म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, मुलांच्या सेल्फ रिस्पेक्ट साठी आणि त्यांच्या फ्रीडमसाठी, त्यांच्या मुक्ततेसाठी काय केलेलं आहे? यांनी खूप सॅक्रिफाईस केलेले आहेत. इथं ज्या लोकांचे नाव मेन्शन यांनी केलेले आहेत त्यांनी सहभाग घेतलाय या कार्यामध्ये,
त्यांनी लहान मुलांचा काय सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे डिग्निटी आणि फ्रीडम देण्यासाठी काय केलेलं आहे, कॉम्प्रोमाइज म्हणजे सॅक्रिफाइस केलेलं आहे. सॉरी. आय हंबली ऍक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मर्टियस माय फेलो ऍक्टिव्हिस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमॅन. ठीक आहे, माझ्या देशवासियांना जे लोक काय मरण पावलेले आहेत त्यांना, मेरिटियस म्हणजे शहीद झालेले लोकांना, फेलो म्हणजे त्यांच्या सोबत काम करणाऱ्यांना, त्यांनी सगळ्यांना क्रेडिट दिलेलं आहे त्यांच्या बिहाफ मध्ये. म्हणजे ते अब्सेन्स आहे, ते प्रेझेंट नाही आहेत, तेव्हा सुद्धा ते सांगतात की या अवॉर्ड जो त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे त्याच्यामध्ये सहभाग यांना करून घेतलेला आहे. कोणाकोणाला, कंट्रीमॅन म्हणजे त्यांच्या देशवासियांना, जे लोक शहीद झालेत त्यांना, ऍक्टिव्हिस्ट म्हणजे जे त्यांच्यासोबत काम करत आहेत त्यांना. ठीक आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, Guru Nanak and Mahatma Gandhi India to Norway is a connect between two centers of global peace and brotherhood, ancient and modern. ठीक आहे, त्यांनी लिंक केलेला आहे नॉर्वे आणि इंडिया या कंट्रीला, म्हणजे त्यांनी दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे. गुरु नानक, महात्मा गांधी, लॉर्ड बुद्धा. ठीक आहे. इंडिया टू नॉर्वे इज कनेक्ट बिटवीन टू सेंटर्स ग्लोबल पीस अँड ब्रदरहुड, एन्शियंट अँड मॉडर्न आणि एन्शियंट टाइम. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे मॉडर्न म्हणजे आजचं युग आणि एन्शियंट म्हणजे जुन्या काळापासून. ठीक आहे, दोन्ही बिंदूंना जोडले. कुठले दोन बिंदू? इंडिया आणि आपले नॉर्वे. आणि आपल्या इंडियाला त्यांनी रिप्रेझेंट करताना या लोकांचं काय केलं आहे, नाव सांगितलेलं आहे, गुरु नानक आणि महात्मा गांधी. ठीक आहे, यांचा संदर्भ देत ते काय सांगतायत, आपल्या इंडियाविषयी सांगतायत, बोलतायत. फ्रेंड्स, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. नोबेल कमिटीने त्यांना एक लेक्चर देण्यासाठी बोलवलं होतं, पण पुढे बघा, रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट, पण मी ते करू इच्छित नाही किंवा करण्यात असमर्थ आहे. एक लेक्चर देण्यामध्ये असमर्थ आहे. असमर्थ म्हणण्यापेक्षा म्हणूया आपण की ते नाही देऊ शकत. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर साऊंड ऑफ सायलेन्स. ते काय करताय, साऊंड ऑफ सायलेन्स त्यांना हवा आहे. साऊंड ऑफ सायलेन्स म्हणजे काय, द अनहर्ड प्ली ऑफ डिप्राइव. ठीक आहे, अनहर्ड प्ली ऑफ डिप्राइव म्हणजे त्यांना शांतताचं प्रतीक दाखवायचंय. ठीक आहे, त्यांना असं वाटतं की सायलेन्स म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका, सायलेन्स म्हणजे पीस इथं अर्थ आहे. ठीक आहे, द क्राय ऑफ इनोसन्स, जे इनोसेंट लोक आहेत त्यांचा रडणं, अँड द फेस ऑफ इनविजिबिलिटी, I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept on empty chair here as reminder. खूप सारी लोक आहेत जी वंचित आहेत, खूप साऱ्या गोष्टींपासून, खूप जे लहान मुलं आहेत ते मागे राहिलेले आहेत, ज्यांना काय एज्युकेशन मिळायला पाहिजे होतं, सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे होते, याच्यापासूनच ते वंचित आहेत. मागे आहेत म्हणजे काय, वंचित आहेत, जे त्यांना एज्युकेशन असेल किंवा लाईफ असेल ते मिळालेलं नाही. ठीक आहे, चांगलं लाईफ, त्यामुळे त्यांना लक्षामध्ये राहावं की हे लोक मागे राहिलेत, यासाठी त्यांनी एक चेअर एम्प्टी ठेवलेली आहे. काय केले, एक चेअर एम्प्टी ठेवलेली आहे. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन्स. मी इथं फक्त यासाठी उपस्थित आहे की मी त्या चिल्ड्रनचा आवाज आणि त्यांचे ड्रीम्स सांगू शकेल, त्यांचा आवाज इथपर्यंत पोहोचू शकेल, या व्यासपीठावरून सगळ्यांना सांगू शकेल, त्यांचे ड्रीम्स काय हे सुद्धा सांगू शकेल. बिकॉज they all are our children. मग ते सगळे आपली मुलं आहेत. ठीक आहे, म्हणजे जे पण मुलं आहेत जे मागे राहिलेत ते सगळ्यांना ते आपले काय समजतात, आपली मुलं समजतात, आपलं म्हणून काम करतात. आय हॅव लुक इन टू द फ्रायटन अँड एक्झॉस्टेड आय. त्यांनी भिणारे म्हणजे भीती असलेले आणि एक्झॉस्टेड म्हणजे दमलेले डोळे बघितलेले आहेत मुलांचे. ठीक आहे, दमलेले आणि एक्झॉस्टेड म्हणजे दमलेले, फ्रायटन म्हणजे भीती असणारे, त्यांच्या डोळ्यात भीती आहे, दमलेले आहेत ते. ठीक आहे, आय हॅव हेल्ड देअर इंजर्ड बॉडी अँड फेल्ड देअर ब्रोकन स्पिरिट. ठीक आहे, त्यांच्या आत्म्यावरती घात झालेला आहे, त्यांचा ब्रोकन सोल म्हणजे स्पिरिट. त्यांनी बघितलेले इंजर्ड बॉडी म्हणजे त्यांच्या बॉडीला इंजुरी सुद्धा झालेली आहे, त्यांनी तशा बॉडीज मुलांच्या हँडल केलेल्या आहेत. 20 years ago in the foot hills of Himalayas. 20 वर्षापूर्वी, फूट हिल म्हणजे पायथ्याशी, 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर. एक लहान आणि स्किनी म्हणजे कसं पातळ, अशा म्हणजे शरीराने असं एकदम पातळ मुलाला त्यांनी काय केलं होतं, भेट झाली होती त्या मुलाची आणि यांची. ठीक आहे, ही आस्क्ड मी, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय.
हे जग इतकं गरीब आहे का की मला टॉय देऊ शकत नाही, म्हणजेच खेळणं देऊ शकत नाही. अँड बुक, आणि बुक म्हणजे पुस्तक. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन और टूल. गन आणि टूल, टूल म्हणजे एखादं शस्त्र असू शकतं. मला शस्त्र किंवा गन देण्याऐवजी हे मला खेळणं किंवा पुस्तक देऊ शकत नाही. इतकं हे वर्ल्ड, इतकं हे जग गरीब आहे का, असं या मुलाने प्रश्न विचारला होता या कैलाश यांना. ठीक आहे. पुढे बघा, आय मेट विथ अ सुदानीज चाइल्ड सोल्जर. सुदानीज म्हणजे काय? सुदान ही एक काय आहे, आफ्रिकामधील एक सिटी आहे. ठीक आहे, सुदान. सुदानीज म्हणजे काय? सुदान इथे राहणारी लोक, त्यांना आपण म्हणतोय सुदानीज. ठीक आहे. चाइल्ड सोल्जर. ठीक आहे, चाइल्ड सोल्जर म्हणजे तिथला लहान मुलगा जो सैनिक आहे. सैनिक म्हणजे काय? त्याला हातामध्ये काय दिले? गन दिले, शस्त्र दिले, म्हणून त्याला सैनिक बोलतात. ठीक आहे. ही वॉज किडनॅप बाय एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया ॲज ही फर्स्ट ट्रेनिंग लेसन. त्याला किडनॅप करण्यात आलं होतं आणि काय त्याला ट्रेन करण्यात आलं होतं. ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. ही आस्क्ड व्हॉट इज माय फॉल्ट. त्या मुलाला किडनॅप करण्यात आलं होतं, त्याला शिकवण्यात आलं होतं की काय करायचं, तुला जीव घ्यायचा आहे फ्रेंड्सचा आणि त्यांच्या फॅमिलीचा. बघा किती गोष्ट अवघड आहे. स्वतःच्याच मित्रांना, स्वतःच्या फॅमिलीला काय करायचं आहे, त्यांना त्या मुलाला शिकवलं होतं की किल करायचं म्हणजे मारून टाकायचं शिकवलं होतं. ठीक आहे. व्हॉट इज माय फॉल्ट, याच्यामध्ये माझा दोष काय? दुसरा प्रश्न त्या मुलाने विचारला त्या कैलाश यांना की मला असं करायला शिकवलं होतं, मी केलं सुद्धा, यात माझी काय चूक? फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस केअर फॉर अवर चिल्ड्रन. सगळे रिलिजन, सगळे धर्म आपल्याला एकच सांगतात की मुलांची काळजी घ्या, लहान मुलांची काळजी घ्यायचं शिकवतात. जीजस सेड, जीजस काय म्हणतात? लेट द चिल्ड्रन कम टू मी, डू नॉट हिंडर देम, फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. लहान मुलांना काय करा? माझ्यापर्यंत येऊ द्या. ठीक आहे. हा दरबार करण्यासाठी आहे, त्यांच्यासाठीच आहे. किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम, हा दरबार त्यांच्यासाठीच आहे. डू नॉट हिंडर, त्यांना रोखू नका, त्यांना थांबवू नका, त्यांना माझ्यापर्यंत येऊ द्या, कारण ही जागा त्यांच्यासाठीच आहे, असं जीजस यांनी सांगितलेलं आहे. द होली कुरान सेज किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पुअर्टी. मुलांना गरिबीमुळे मारून टाकू नका, हे कोणी सांगितलंय? कुराण मध्ये सांगितलं गेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, सगळे धर्म आपल्याला एकच सांगतात की लहान मुलांची काळजी घ्या, त्यांना माझ्यापर्यंत येऊ द्या, त्यांना मारून टाकू नका. ठीक आहे. म्हणजे लहान मुलांसाठी केअर सगळ्याच धर्मांनी सांगितलेली. फ्रेंड्स, देयर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅट डिनाय द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. ठीक आहे. व्हायलन्स म्हणजे काय? हिंसा. ठीक आहे. लहान मुलांना ड्रीम बघून देणं नाही, म्हणजे त्यांचं स्वप्न मारून टाकणं, लहान मुलांपासून त्याची स्वप्न हिसकावून घेणं, हे सगळ्यात मोठी हिंसा त्यांना वाटते. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses I have no place for the dreams of our children. जिथं मुलांच्या ड्रीम्सला जागा नाहीये, मॉस्क्यू, मॉस्क्यू म्हणजे काय? जिथं मुसलमान लोक काय करतात? प्रे करतात, म्हणजेच आपला दर्गा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर ते काय करतात? ते म्हणतात मी रिफ्यूज करतो टेम्पल्सला म्हणजे मंदिरांना, मॉस्क्यूज म्हणजे दर्गाला, चर्चेसला. का? कारण तिथं काय नाहीये? लहान मुलांसाठी जागा नाहीये, त्यांच्या स्वप्नांसाठी जागा नाहीये, असं त्यांना वाटतं. I refuse to accept that world is so poor when just week of global military expenditure can bring all the children to classroom. ठीक आहे. ते रिफ्यूज करतात. अजून कोणाला? त्यांना असं वाटतं की हे, ते असं म्हणतात की ही वर्ल्ड इतकं गरीब आहे का, हे जग इतकं गरीब आहे का की जी मिलिटरी, एका आठवड्याचा मिलिटरीचा खर्च जर आपण केला या मुलांवरती, तर ते सगळे मुलं शाळेत जाऊ शकतात. एका आठवड्याचा मिलिटरीचा खर्च जर आपण काढला तर त्या खर्चामध्ये सगळी मुलं शाळेमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. तर हेच त्यांनी सांगितलेलं आहे. I refuse to accept that all the laws and constitutions, police and judges are unable to protect our children. मी सगळ्या त्या जजेसला, पोलिसांना रिफ्यूज करतो, जे काय करू शकत नाही, मुलांची रक्षा करू शकत नाही, त्यांना प्रोटेक्ट करू शकत नाही. आणि सगळे रूल्स, लॉज म्हणजे सगळे रूल्स, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, सगळ्याला ते रिफ्यूज करतात. का? कारण त्यांचा एकच मोटिव्ह आहे, त्यांना एकच वाटतं की त्या लहान मुलांचं प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्यांना जे पाहिजे त्यांच्या ड्रीम्स मध्ये अडथळा आला नाही पाहिजे. I refuse to accept that the shackles of slavery can ever be stronger than the quest for the freedom. शॅकर म्हणजे काय? चेन that binds, म्हणजेच काय? साखळी. ठीक आहे.
स्लेव्हरी म्हणजे स्लेव्हरी म्हणजे आपल्याला गुलामगिरी माहिती आहे, आणि शॅकल म्हणजे बेड्या. ठीक आहे, शॅकल म्हणजे काय, बेड्या. तर हेच म्हणतात, काय ह्याचे सांगितले, रिफ्यूज टू ऍक्सेप्ट द शॅकल्स. ठीक आहे, एव्हर स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट ऑफ फ्रीडम. मुलांच्या फ्रीडम पेक्षा या साखळ्या कशाच्या, गुलामगिरीच्या साखळ्या एवढ्या स्ट्रॉंग आहेत का? मुलांच्या फ्रीडम पेक्षा या साखळ्या ज्या मुलांचे स्वप्न बांधून ठेवतात ते एवढ्या स्ट्रॉंग आहेत का, त्यांना गुलामगिरीमध्ये ठेवतात अडकून, एवढ्या स्ट्रॉंग आहेत का? आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट हिअर. ते पुन्हा एकदा रिफ्यूज करतात या सगळ्या गोष्टींना. माय ओनली एम टू लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. लहान मुलांना लहानपण मिळालं पाहिजे असं त्यांना वाटतं. त्या लहानपण मध्ये काय ते सांगतात बघा. लहानपण म्हणजे नेमकं काय? फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. लहान मुलांना वाढता आलं पाहिजे, डेव्हलप होता आलं पाहिजे. डेव्हलप कसे होतात ते? गोष्टी बघून शिकून. ठीक आहे, डेव्हलप होतात. ठीक आहे, फ्री टू लाफ अँड क्राय. हसण्यासाठी रडण्यासाठी त्यांना काय पाहिजे? फ्रीडम पाहिजे. फ्री टू कॅट स्लीप अँड सी डेलाइट. ठीक आहे, झोपण्यासाठी आणि दिवसभर खेळण्यासाठी त्यांना फ्रीडम पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न. खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी फ्रीडम पाहिजे. फ्री टू गो स्कूल अँड अबव ऑल. शाळेमध्ये जाण्यासाठी फ्रीडम पाहिजे. फ्री टू ड्रीम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना ड्रीम म्हणजे स्वप्न बघण्यासाठी फ्रीडम पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतील तरच आपण त्यांना म्हणू शकतो की लहान मुलांना बालपण दिले, लहानपण आहे. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी या त्यांनी मेन्शन केलेल्या. त्यांना काय वाटतं नेमकं, तर पुढे जाऊया, बघूया. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम. ठीक आहे, ते स्वतःला प्रिव्हिलेज समजतात, म्हणजेच स्वतःला त्यांना अभिमान वाटतो की त्या धाडसी लोकांसोबत काय करू शकतात, काम केलेलं आहे त्यांनी. वर्किंग विथ मेनी करेजेस, धाडसी लोकांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे, यामुळे ते स्वतःला प्रिव्हिलेज समजतात. ठीक आहे, वी हॅव नेव्हर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट और अटॅक. आय हॅव बीन नेव्हर फेल. वी नेव्हर विल. आतापर्यंत जे थ्रेट अटॅक त्यांच्यावरती झाले, म्हणजे ज्या धमक्या त्यांना मिळाल्या, त्यांना ते कधीही घाबरले नाहीत आणि घाबरणार सुद्धा नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघा, एखादा माणूस चांगलं काम करत असेल या युगामध्ये, या वर्ल्ड मध्ये कुणीही काम करत असेल तर त्यांना धमक्या येतात, फोन येतात, हे होतं ते होतं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा अंधश्रद्धेविषयी काय करत असेल, लढत असेल, अंधश्रद्धेविरुद्ध लढत असेल, तर काय होतं, त्यांना सुद्धा धमक्यांचे फोन येतात, त्यांना अटॅक करण्याचं काय देतात, ते धमकी देतात. ठीक आहे, हमला करण्याची. ठीक आहे, तशाच प्रकारे हे आता लहान मुलांसाठी काम करत होते, त्यांच्यासाठी झगडत होते, त्यांच्या ड्रीमसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढत होते. म्हणूनच त्यांना काय होत होतं, थ्रेट म्हणजे त्यांना धोका होता. अटॅक सुद्धा लोक करू शकत होते, पण ते कधीच या गोष्टींना घाबरले नाहीत. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. कपल ऑफ डिकेड्स म्हणजे 20 वर्षामध्ये. 20 वर्षामध्ये त्यांनी बरीच प्रगती केली होती. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. जेवढी लोक होती त्यांच्या नजरेमध्ये, जे काम करत होते, चाइल्ड लेबर मध्ये होते, ज्यांना गुलामगिरीमध्ये होते, त्यापैकी अर्ध्या मुलांना, लहान मुलांना शाळेमध्ये पाठवण्यामध्ये यांना यश मिळालं होतं. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स बाय थर्ड. म्हणजे 1/3 लोकांना त्यांनी चाइल्ड लेबर पासून वाचवलं होतं, म्हणजेच गुलामगिरीतून काम करण्यापासून वाचवलं होतं. वी हॅव रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी अँड मल्टिन्यूट्रिशन अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ. त्याने काय केलं होतं, लहान मुलांचा मरण्याचा रेट, म्हणजे लहान मुलं जी डेथ होत होती त्यांचा मोर्टॅलिटी, त्यालाच बोलतो आपण मरण पावणे, तर त्याचा त्यांनी रेट कमी केला होता. मलन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण, कुपोषणापासून बघा, खूप कुपोषित जे मुलं असतात त्यांची वाचण्याची गॅरंटी खूप कमी असते. तर अशाच कुपोषित लोकांना, ज्यांचा डेथ रेट होता लहान मुलांचा, ते कमी करण्यात त्यांनी यश आलं होतं. 20 वर्षामध्ये त्यांनी काय काय काम केलं होतं हे आपल्याला ते सांगतायत. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ. आणि त्यांनी चाइल्ड डेथ म्हणजे लहान मुलांची मरण्याची संख्या सुद्धा काय कमी केली होती. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. पण तरी सुद्धा त्यांना काय होत होतं, आव्हान मिळत होतं, रोज नवी आव्हानं मिळत होती. ठीक आहे, फक्त एवढ्याच गोष्टी नसतात, बऱ्याच गोष्टी असतात. ठीक आहे, तर रोज एक नवीन आव्हान त्यांच्या समोर येऊन उभं राहत होतं. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज और बिगेस्ट क्रायसिस नॉकिंग
ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इन द फिअर अँड इंटॉलरन्स. ठीक आहे, भीतीच्या स्वरूपामध्ये एक सगळ्यात मोठं आव्हान हे ह्युमन काइंड म्हणजे मानव जाती पुढे उभं राहिलेलं आहे. ठीक आहे, बिगेस्ट क्रायसिस. ठीक आहे, बिगेस्ट क्रायसिस. तर खूप मोठं आव्हान, खूप मोठी भीती ही मानवजाती पुढे उभं राहिलेली होती, हेच त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. वी हॅव अटरली फेल अवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अँड एज्युकेशन. ठीक आहे, आपण सगळेच फेल झालोय, फेल झालो. ठीक आहे, म्हणजे कशामध्ये? इम्पार्टिंग अँड एज्युकेशन. इम्पार्टिंग म्हणजे सहभाग घेणे. जे मुलांना एज्युकेशन मिळायला पाहिजे होतं ते त्यांना मिळत नाही आणि ते न मिळण्यामागे आपण काय झालंय? असमर्थ ठरलोय, फेल झालेलो आहे असं त्यांना सांगायचं आहे. अँड एज्युकेशन दॅट गिव्स द मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. एज्युकेशन आपल्याला काय देतं? लाईफ मध्ये एक एम देतं, म्हणजे एक उद्दिष्ट देतं. अजून काय? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ते आपल्या जीवनाला अर्थ देतं, आपल्या जगण्यासाठी आपल्याला एक गोल देतं, एम देतं, ऑब्जेक्टिव्ह देतं. ठीक आहे, तर एज्युकेशनचा खूप सारा फायदा आहे, पण एज्युकेशन न मिळाल्याने या मुलांचं नुकसान होत आहे, हेच ते आपल्याला सांगतात. आणि आपल्यामुळे ते फेल झालेले आहेत, कारण त्यांना असं वाटतं की प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे या मुलांना सपोर्ट करणं, या मुलांसाठी काही ना काहीतरी करणं. अँड एज्युकेशन दॅट गिव्स अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटीजनशिप अमंग द युथ. आपण सुद्धा एक नागरिक आहोत या वर्ल्ड मधले, आपण सुद्धा या सिटी मधले, या कंट्री मधले नागरिक आहोत. सिटीजनशिप म्हणजे काय? नागरिकत्व. आपण सुद्धा एक नागरिक आहोत तिथले. हा सेन्स त्यांना मिळत नाही, हे फिलिंग त्यांना येत नाही. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार. त्यांना भीती वाटते त्या दिवसाची. वेन द कम्युनिटिव्ह रिझल्ट ऑफ द फेलियर, एकत्रित रिझल्ट कशाचा? फेलियरचा. विल कल्टिमेट इन अन unprecedented violence and that will be suicidal for humankind. ठीक आहे, कल्मिनेट म्हणजे कळस, अनप्रेझेंटेबल म्हणजे नॉन डन. जे आधी कधीही घडलं नव्हतं ते घडण्याची शक्यता त्यांना वाटते. ठीक आहे, त्यांना भीती वाटते की ही असं चालत राहील आणि एक दिवस ही गोष्ट काय करेल? कळस घाटेल. कल्मिनेट म्हणजे कळस घाटणे. आणि अनप्रेझेंटेबल म्हणजे काय? अनप्रेझेंटेबल म्हणजे नेव्हर डन बिफोर, जे कधी आधी घडलंच नव्हतं. ठीक आहे, त्यांना अशा गोष्टीची भीती वाटते जे कधीच आधी घडलं नव्हतं आणि ते काय करू शकतं? कळस गाठू शकतं. या गोष्टीची त्यांना भीती वाटते. व्हायलन्स म्हणजे हिंसा, अशी हिंसा जी कधीच झाली नव्हती आणि ती कळस गाठू शकते याचीच त्यांना भीती वाटते. भीती कशाबद्दल वाटते? व्हायलन्स, हिंसाविषयी. आणि ते ह्युमन काइंड साठी सुसाइडल सारखं ठरणार आहे. ठीक आहे, म्हणजे मानवतेसाठी एक सुसाइड म्हणजे आत्महत्या केल्यासारखंच असेल. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर थ्रू एज्युकेशन. जे आपले हक्क आहेत मुलांचे, सिक्युरिटी म्हणजेच त्यांना प्रोटेक्ट करायचं, ते सिक्युअर फील केलं पाहिजे त्यांनी. होप म्हणजे आशा. या सगळ्या गोष्टी फक्त एकाच गोष्टीमुळे येऊ शकतात, एज्युकेशन. जर लहान मुलांना शिक्षण दिलं तर त्यांच्यामध्ये उमेद पैदा होऊ शकते, त्यांना हक्क मिळतील, सिक्युरिटीने प्रोटेक्ट असल्यासारखं वाटेल. ठीक आहे, जेव्हा पण आपल्याला ज्ञान येत जातं, आपण नॉलेज घेत जातो, तेव्हा आपण कॉन्फिडंट फील करतो. ठीक आहे, आणि त्यानेच काय होतं? आपली प्रगती होते. ठीक आहे, हे सगळं प्रगतीसाठी रिस्पॉन्सिबल असणार आहेत लहान मुलांचे. यंग पीपल लाईक मलाला आय हॅव स्टार्टेड कॉलिंग. त्यांनी एक मुलीला वाचवलं होतं, त्या मुलीला त्यांनी मलाला नाव दिलं होतं. ठीक आहे, मलाला. हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. त्यांनी त्या मुलीला स्वतःच मुलगी म्हणून मानलं होतं. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनात. सगळ्या मुलींना ज्या मुलांना त्यांनी वाचवलं होतं त्या सगळ्या मुलांना ते आपली मुलगी म्हणून समजत होते. तर 2-3 मुलींचं नाव त्यांनी सांगितलंय, मलाला आणि कायनात. इन फॅक्ट 2 कायनाट्स अँड शाझिया अँड अदर डॉटर्स फ्रॉम आफ्रिका. आफ्रिकामधील मुलींचे त्यांनी उच्चार केला इथं. अँड फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. आफ्रिकामधील आणि सगळ्या जगातील मुलींना त्यांनी आपली मुलगी समजलेला आहे. आणि पुढे त्यांच्याबद्दल काय बोलतात बघा. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स. ते आता मोठ्या होत आहेत, त्यांना समज येत चाललेली आहे आणि त्यांनी व्हायलन्स, हिंसाला सोडून त्यांनी पीस, शांततेला काय केलेलं आहे? चूज केलेलं आहे, निवडलं आहे. टॉलरन्स ओव्हर द एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर द फिअर. ठीक आहे,
म्हणजे सगळ्या अवघड गोष्टी म्हणजे फेअर असेल, भीती असेल, हिंसा असेल, टॉलरेट करणं म्हणजे सहन करणं सोडून त्यांनी चांगल्या गोष्टींचा काय केलंय, ऍक्सेप्ट केलेलं आहे. करेज ओव्हर फेअर म्हणजे भिण्यापेक्षा त्यांनी धाडसे बनण्याचं चूज केलेलं आहे. सहन करण्यापेक्षा त्यांनी काय धाडसे बनण्याचं सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. त्यांच्यामधले चेंजेस हे सांगत आहे आपल्याला कसे चेंजेस आलेत. ठीक आहे. जसं जसं त्या राईज होतात म्हणजे वाढतात आहेत. द सोल्युशन्स आर इमर्जिंग बट दीज सोल्युशन कॅनॉट बी फाउंड इन द डेलिब्रेशन्स. डेलिब्रेशन म्हणजे काय, लॉंग डिस्कशन आफ्टर केअरफुल थिंकिंग. ठीक आहे. द सोल्युशन्स आर इमर्जिंग म्हणजे त्यांना म्हणायचंय की हे जे सोल्युशन्स आहेत ते येत आहेत, इमर्जिंग म्हणजे बाहेर येत आहेत, पण बट दी सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिब्रेशन्स इन कॉन्फरन्सेस. पण कॉन्फरन्सेस मध्ये बसून चर्चा करून, फक्त खूप लांबलचक चर्चा करून याचं सोल्युशन आपल्याला मिळणार नाहीये. त्यांना हेच सांगायचंय. कशाबद्दल सोल्युशन, या लहान मुलांसाठी काय केलं पाहिजे, त्यांचे ड्रीम्स काय आहेत, यासाठी सोल्युशन त्यांना हवं आहे. तर त्यांना असं म्हणायचंय की कॉन्फरन्स मध्ये बसून, आपल्याला माहितीये की कॉन्फरन्स कशी असते, खूप लोक असतात तिथे चर्चा करत असतात एका गोष्टीला घेऊन. तर तसंच त्यांना म्हणायचं आहे की खूप कॉन्फरन्स मध्ये फक्त लांबलचक चर्चा करून त्या गोष्टीवरती मोठा लांबलचक विचार करून काय होणार नाहीये. तर कशामुळे काय होईल ते पुढे सांगतात बघा. अलोन आय कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डिस्टन्स. लांबलचक चर्चा करून किंवा लांब राहून सुद्धा होणार नाहीत गोष्टी. दे लाई इन स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन्स. ठीक आहे. तर सोल्युशन नेमकं कुठं आहे, लाई इन स्मॉल ग्रुप्स, लहान लहान लोकांचे जे गट आहेत तिथंच आहे सोल्युशन. ठीक आहे. तिथं सोल्युशन आहे. अँड लोकल ऑर्गनायझेशन, ज्या स्थायी संस्था आहेत, ऑर्गनायझेशन म्हणजे काय, संस्था. बघा लहान मुलांसाठी खूप ठिकाणी काय असतात, संस्था असतात. जिथून लहान मुलांचं चाइल्ड लेबर पासून वाचवलं, अजून काही असेल खूप अडचणीमधून वाचवलं, ते कुठे पाठवले जातात, ऑर्गनायझेशन मध्ये पाठवले जातात. बाल संस्था असते. ठीक आहे. तर तिथं ती ज्या असतात संस्था ते विचार करू शकतात, तिथून काय येऊ शकतात, सोल्युशन्स येऊ शकतात. अँड इंडिव्हिज्युअल्स हु आर कन्फ्रंटिंग विथ द प्रॉब्लेम्स. कन्फ्रंटिंग म्हणजे प्रॉब्लेम्स फेस करणे, फेसिंग एव्हरी डे. आणि जे लोक डेली लाईफ मध्ये प्रॉब्लेम फेस करतात ते सुद्धा सोल्युशन देऊ शकतात. ते बरोबरच आहे. जेव्हा पण आपल्यावरती येते तेव्हा आपण काय करतो, फेस करतो, आपणच सोल्युशन शोधतो. जेव्हा आपण कुठल्या अडचणीत सापडतो तेव्हा आपणच त्याचं सोल्युशन शोधत असतो ना. तशाच प्रकारे यांनी सांगितले हे सोल्युशन कुठून येऊ शकतं. लहान मुलांचे ड्रीम्स वाचवणे, लहान मुलांना चाइल्ड लेबर पासून वाचवणे, म्हणजे थोडक्यात काय, लहान मुलांसाठी काम करणे. हे सोल्युशन कुठून येऊ शकतं, तर लांबलचक चर्चेमधून येऊ शकत नाही. जे लोक फेस करतायत हे सगळं, ज्यांच्याविषयी घडत आहे, ज्यांच्याबद्दल हे घडत आहे, ते लोक सोल्युशन देऊ शकतात. काय करायचं ते सांगू शकतात. इवन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज. एक्नॉलेज म्हणजे काय, एखाद्याची प्रशंसा करणे, कौतुक करणे. अनरेकग्नाइज अँड अननोन टू द वर्ल्ड, सोल्युशन्स आर विथ देम. जरी ते त्यांचं कौतुक होत नसलं, जरी ते कसे असतील, अनरेकग्नाइज म्हणजे कोणाला माहिती नसतील, आणि अननोन म्हणजे अनोळखी असतील. ठीक आहे. अनोळखी असतील, त्यांचं कौतुक होत नसेल, जे आपल्याला माहिती नाहीत, अशी लोक सुद्धा काय करतात, सोल्युशन्स त्यांच्याकडेच असतात. ठीक आहे. त्यांनी हेच सांगितलेलं आहे, कुठून सोल्युशन येऊ शकतं हे आपल्याला सांगितलेलं आहे. बघा इथे अवघड शब्द सांगितलेला आहे. डेलिब्रेशन म्हणजे लॉंग डिस्कशन, जे आपण तिथे यूज केला आहे. कन्फ्रंटिंग म्हणजे फेसिंग. तर ठीक आहे. तर हा पार्ट 1 होता. पार्ट 2 आपण उद्या करणार आहे. ठीक आहे. उद्या अपलोड करणार आहे. खूप मोठा चॅप्टर नाही, तर ही स्पीच थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे आपण 2 पार्ट मध्ये याला काय करतोय, डिस्ट्रीब्यूट करत आहे. ठीक आहे. तर आपण एक थोडासा याचा रिकॅप घेऊया आणि थांबूया. तर बघा हा जो लेस्ट मार्च हा काय होता, एक आंदोलन होतं लहान मुलांविषयी, त्यांच्या राईट्स विषयी होतं. लहान मुलाला चाइल्ड लेबर पासून वाचवलं पाहिजे असं या स्पीच मध्ये सांगितलं होतं. कैलास सत्यार्थी यांनी विचार त्यांचे मांडलेले आहेत की कसं असलं पाहिजे, आणि ते प्रॉब्लेम सुद्धा सांगतात. येणाऱ्या काळामध्ये जे प्रॉब्लेम म्हणजे माणसांना फेस करावे लागणार आहेत, मानवतेला फेस करावे लागणार आहेत, ते चॅलेंजेस सुद्धा सांगतात. चॅलेंजेस सांगितल्यानंतर ते सोल्युशन वरती सुद्धा बोलतात की याचं सोल्युशन कुठून येऊ शकतं. लहान मुलांसाठी जे काम करायचं आहे त्याच्यासाठी सोल्युशन कुठून येऊ शकतं, तर लांबलचक चर्चेमधून येऊ शकत नाही. जे लोक प्रॉब्लेम फेस करतात, ऍक्च्युली
जे लोक त्या सिच्युएशन मध्ये आहेत तेच आपल्याला सोल्युशन देऊ शकतात असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशी ही लेट्स मार्च ही मोटिवेशनल स्पीच होती कैलास सत्यार्थी यांची. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं आहे. पार्ट 2 आपण उद्या बघूया. तर आजसाठी आपण इथंच थांबतोय. थँक्यू फॉर बिंग हिअर. बाय. तुम्ही हे लेक्चर जर तुमचं मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता तुमच्या सोयीनुसार. ठीक आहे. आपलं दररोज लाईव्ह लेक्चर असतं 4 वाजता. तर 4 वाजता तुम्ही उपस्थित राहून लाईव्ह लेक्चर बघू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही टीचर सोबत इंटरॅक्ट करू शकता. तर आजसाठी मी इथंच थांबते. थँक्यू.